मामाची पोकडी संगमनेर मध्ये अचानक भेटल्यानंतर आम्ही तर पाय हिंडत होतो भो. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. ही म्हणतो ते आपल्या दिदीच्या पुरीला ही फ्रॉक कशी वाटेल म्हणलं. जर मला जर एवढं कळत असतं तर मी एकटाच नसतो आलो का. मी असं म्हणताच त्यांनी ती फ्रॉक फायनल करून आम्ही आता निघलो होतो बिल करायला जात असताना पण ती म्हणती हो मला पण एक ड्रेस घेऊन द्या. तिला मी म्हणलं मग मामाची पोरगी हक्काची बायको असती, जर मला कोणी नाही भेटलं तर मग करीन तुझ्या सोबत लग्न, तेव्हा दिन तुला ड्रेस घेऊन. ती लगेच म्हणायला लागली जाऊ दे ड्रेस नाही तर आता काहीतरी थंड ज्यूस तरी पाच. तिथून निघल्यानंतर आम्ही आलतो बो डायरेक्ट संगमनेर स्टँड वर. तिथे पोहोचल्यानंतर तिला म्हणलं चल मस्त नॅचरल फ्रूट ज्यूस पिऊ. त्यांना पण मी म्हणतो तो उन्हाळ्यामध्ये फळांचा ज्यूस पिलेलं चांगलं राहतं. त्यांच्यात सगळ्यात छोटा मी होतो त्याच्यामुळे त्यांनी माझं ऐकलं. आता ते म्हणतो ते सगळ्या फळांचं एकत्र ज्यूस करूनच पिऊ. अरे मी छोटा आहे तरी माझं सगळे ऐकत आहे, कारण आपलं कामच भारी आहे. सगळ्यांसोबत गोड गप्पा मारल्यानंतर तेवढ्यात मला आमच्या शाळेतली एक पोगडी दिसली. सगळे म्हणायला लागले अरे ती नसन. मग काय लगेच तिच्या मैत्रिणीला कॉल करून लगेच कन्फर्म केलं. यांना म्हणलं आपली याददाश्त काय कमजोर नाहीये. बरं आता तुम्ही विचारू नका कोण आहे, कारण की ना आपल्याला यांना सोडवायला जायचंय स्टँडवर. यांना पण स्टँडवर सोडल्यानंतर म्हणलं आता जा मग काय बस यायला पण टाइम आहे. पण बस एवढी खतरनाक निघली ना टाइमच्या आधीच येऊन टपकली. थोड्या गप्पा मारल्याच्या नंतर मग काय मामाच्या पुरीला बाय बाय केला, स्टँडला बाय बाय केला. आता मामाची पोगडी गेली होती लालपरी मध्ये घरी. बरं चला पोरापुरी नव्हता आम्ही पण निघतो घरी. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय तेवढं नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपले 100K होणार आहे बरं का, लवकर फॉलो करून घ्या. अरे फॉलो करून घ्या रे.